सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। उत्कर्ष इथे त्याने केलेला सगळा पसारा आवरत होता। त्याला सांगितलं सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवा आणि इकडे मी शेंगदाणे ठेवले होते भाजायला। म्हटलं बारीक गॅसवर ना चांगले खरपूस भाजतील यासाठी मी ठेवले होते आणि मध्ये मध्ये पाहतही होती। आणि इकडे मी भाजीची तयारी करत होती। मला मेथीची भाजी करायची होती। आम्ही दोघेच होतो जेवायला, उत्कर्ष आणि मी। तर आमच्या दोघांसाठी मेथीची भाजी मी करत आहे। मस्त धुवून घेतली आधी एकदा मी आणि त्याच्यामध्ये परत पाणी घालून ठेवले। आणि त्याचबरोबर खिडकीत कावळा आला होता। कावळा नेहमीच येतो आणि काव काव करत राहतो सारखा, जोपर्यंत त्याला खायला देत नाही। तर आवाज आला म्हणून मी पाहिलं डोकून, पण परत नाही सजला। आणि इथे मी एक कांदा घेतलेला आहे। मी मेथीच्या भाजीमध्ये कांदा टाकते, मला कांदा टाकून आवडते। आणि थोड्याशा मिरच्या घेतल्या। उत्कर्ष सांगत होता मला जास्त तिखट खायची आहे, तर जास्त मिरच्या घे। उत्कर्ष तिखट खातो, उत्कर्षला तिखट खूप आवडतं। इथे मी मिरच्याही कापून घेतल्यात आणि कांदाही कापून घेतलेला आहे। आणि मी कांदा कापण्यासाठी आपला पोळपाटच वापरते, कारण माझ्याकडे ते चॉपर बांधतात ना ते नाही आहे भाजी कटिंग करण्यासाठी। ते इथे ताटात मी आता शेंगदाणे काढून ठेवेल थंड होण्यासाठी। तर मस्त खरपूस भाजले की त्याला थंड होण्यासाठी ठेवेल। मला मेथीची भाजी खूप आवडते, उत्कर्ष बाबांना पण नेमका आज उत्कर्ष बाबा नाही आहे जेवायला, आम्ही दोघंच होतो। तरी विचारलं मला संध्याकाळी, मला नाही ठेवली का मेथीची भाजी? तर इथे माझे ना शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता मी ते इथे फोडणी देणार आहे। आणि मी हे वापरते तेल, हे कोकोनट ऑइल आहे जे प्युअर आहे, लाकडी घाण्यातून काढून आणलेलं। तर मी आणते ना तर मला 2250ला 5 लिटर पडतं, एकदम 5 लिटर आणते तर इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। याच्या भाज्या खूप छान लागतात कोकोनट ऑइलच्या। थोडंसं अजून टाकलेलं आहे। इथे मी जिरे टाकलेले आहेत आणि मोहरी संपलेली होती म्हणून मोहरी टाकली नाही आहे। माझ्याकडे काय झालं, जिरेसारखीच बडीशेप होती, 2 दिवस मी तेच टाकलं। माझ्या नंतर लक्षात आलं, अचानक खाऊन पाहिलं थोडं 1-2, म्हटलं जिरा खावा, असं तोंडात टाकल्यानंतर कळलं मला ती बडीशेप आहे। तर जिरे आता आणावं लागतील। मिरची टाकून घेतली आहे ना, त्याच्यानंतर मी कांदा टाकेल। आणि त्याचबरोबर मला आता शेंगदाण्याचा कूटही करून ठेवायचा आहे, म्हणजे भाजीलाही उपयोगी होणार आहे। कांदा मी टाकला इथे। कांदा मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे, खूप करपू नाही द्यायचा, चांगला लाल मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। उत्कर्ष पण सांगत होता, व कधी होते मम्मा जेवण, मला भूक लागलेली आहे। तर इथे भाजी करून घेतल्यानंतर हे मध्येच परत आले, त्यांना खायला दिल्याशिवाय ते काही जात नाही, मध्ये मध्ये येऊन आवाज देतच असतात। आता जोपर्यंत त्यांना खायला देत नाही तोपर्यंत ते जाणार नाही आहेत। तर इथे माझ्याकडे ना आता बिस्किट हवं असतं, चपाती हवी असती, भाकरी हवी असती। त्यांना आवडतं म्हणजे गुड्डेचं बिस्किट आवडतं, खारी आवडते आणि शेव पापडी आवडते। तर इथे माझी भाजी पण चालू आहे आणि मी त्यांच्याशी पण बोलत होते, ते माझ्या गप्पा ऐकत असतात। ही पहा मी त्यांना ना आता माझ्याकडे खारी होती ना त्याचे तुकडे करून ताटात ठेवले, आता ते खातात आणि मग जातात। इथून मी पाहत होती गेले की काय। आणि ते उत्कर्ष कलर पेटी घेऊन, घाण झाली होती ना ती, म्हणजे खराब झाली होती वापरून, तर त्याने स्वच्छ धुतली, ड्राय केली आणि मला सांगत होता मम्मा बघ मी कशी क्लीन केली आहे, याच्यात खूप पाणी साचलं होतं, एकदम क्लीन करून ठेवली आहे, असं मला सांगत होता।
आता जरा थोडंसं व्यवस्थित समजदार झाल्यासारखा वाटतो, स्वतःची कामं स्वतः करतो. तर इकडे माझा कांदा परतलेला आहे, लालसर झाला आहे. आणि मी हे भाजी करत होती तेव्हा मी न्यूजही पाहत होती आपल्या, त्याच्यामुळे माझा टॅबही समोरच होता. आणि मेन म्हणजे टॅबमध्ये जे पाहत होती व्हिडिओ त्याचा आवाज याच्यात रेकॉर्ड झाला, म्हणून मला ना व्हॉईस ओव्हर करावं लागलं. नाही तर तसं मी आधी स्वयंपाक करत असताना मी बोललेली होती, पण डबल काम झालं मला ह्या व्हिडिओत. तर इथे भाजी टाकलेली आहे आणि इथे मी शेंगदाणे कूट करण्यासाठी घेतलेले आहे. तर आता भाजीलासुद्धा शेंगदाण्याचा कूट लागतो आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला कूटही करून घ्यावा. आणि ह्या डब्याला मी धुवून पुसवून मस्तपैकी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट भरून ठेवणार आहे. अगदी 5-7 दिवस पुरेल एवढा करून ठेवते. तर इथे मी कूट करते, कारण मिक्सर तिथे कुठे लावायला जागा नसल्यामुळे मला तिकडे मशीनच्या तिथे लावावं लागतं. तर इथे मी कूट करून पण घेते. हे कूट बनवून झालेलं आहे माझा. आणि हे अजूनही इथेच फिरतायत, हे काही गेलेले नाहीत, कारण मी त्यांच्याबरोबर गप्पा मारत मारत माझं जेवणही चालू आहे. हे बऱ्यापैकी खाल्लेले आहे, मोठे मोठे तुकडे खाल्ले. आणि उत्कर्ष इथे मला काही सांगत आहे. इथे मला तो एक गोष्ट सांगत आहे आणि त्यांनी सांगितली पण होती, पण मी ती व्हिडिओ याच्यामध्ये ॲड नाही केली कारण की ती खूप मोठी होणार होती. त्याला म्हटलं दुसऱ्यांदा एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तू सांग. तर त्याने जी शिकली आहे त्याला मोरल स्टोरी सांगायची होती, तर त्याला मी नाही म्हटली, तर त्याला वाईट वाटलं, नंतर कट करून टाकली. तर पण बऱ्यापैकी तो इथं थोडी सांगत होता, तर तेवढंच एक अटॅच केलेलं आहे मी. पण ती स्टोरी मी तुम्हाला ऐकवेन, कारण त्याला तुम्हाला ऐकवायची. तर पाहूया आपण 2 शब्द ऐकूया त्याचे काय म्हणतोय तो. म्हणजे मला सांगायचं होतं की प्रयत्न करायला ते सब्जेक्ट प्रयत्नांती परमेश्वर. कोणती गोष्ट मिळवायची असेल ना तर त्याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. प्रयत्न नाही केले तर ती गोष्ट आपल्याला मिळणं अशक्य असतं. कारण की म्हणजे कोणती सिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. तर मग त्याने काय केलं, त्या हॉलमध्ये गेल्यावर पण त्याला शंका आली. तर मग काय वाटलं त्याला, म्हणजे त्याने काय केलं, त्याला आठवलं की त्याच्या गुरूंचे म्हणजे टीचरांचे शब्द आठवले. ओके, जसं तू बोलतेस ना की हे माझे शब्द तू आठव आणि तसं स्कूल मध्ये वाग. म्हणजे चांगलं. मी जे रूल सांगते ते लक्षात ठेव आणि जेव्हा राईट टाइमवर राईट ऍक्शन घे. त्या राईट टाइमवर ते आठवलं तर त्याला तिथे राईट ऍक्शनवर घे. राईट ऍक्शनवर घे नाही, राईट टाइमला ऍक्शन घे. शब्द सारे मागे पुढे झाले ना त्याचा अर्थ बदलतो. मग ना त्याने तसं नाही केलं, त्याला शंका आली, म्हणजे त्याला मनात असं आलं की मी नाही करू शकत. पण त्याने आत्मविश्वासाने त्याने जे चित्र आहेत त्याने मीन्स he submitted his pictures. मराठीत सांग ना. म्हणजे त्याने त्याचे प्रदर्शित केले, त्याचे चित्र जे म्हणजे त्याने जे बनवले तिथे प्रदर्शनात लावले किंवा ठेवले नाही, त्याने प्रदर्शित केले. स्टिकर मग तेच प्रदर्शित केले. मग काय झालं पुढे त्याला प्रशंसा मिळाली सहकारी आणि न्यायाधीश कलाकारांकडून त्याला प्रशंसा मिळाली. हो. आणि आश्चर्य हे त्याला आश्चर्य आलं की त्याला एक चित्र, आश्चर्य आलं नाही, आश्चर्य झालं, वाटलं, आश्चर्य झालं की त्याला एका चित्रामध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. म्हणजे मेडल, ट्रॉफी असं. कारण की त्याने खूप सारा प्रयत्न केला होता ना. असं तू बोललास ना, मन ओतून, हृदय ओतून म्हणजे मनापासून, म्हणजे दिल से करना. ओके. म्हणजे आपलं मन असेल ना, म्हणजे आपल्याला मन असेल ना तर आपण सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण दुसऱ्याचं मन असेल आणि आपल्याला फक्त करायचे बळच तर आपलं काही काम नाही होऊ शकत. हा ना. नाही खरंच.
खरंच. कारण Accept की करतो. आपल्याला आपलं गोल आपल्याला माहित असायला पाहिजे आणि दुसऱ्याचं गोल त्यांना दुसऱ्याला माहित असायला पाहिजे. म्हणजे ही व्हिडिओ लॉंग असणार आहे, म्हणजे याला स्किप नका करू. म्हणजे ते म्हणजे दुसऱ्याला गोल पण माहित असेल, पण ते त्याचे गोल असतील हा त्याचे गोल असतील आणि त्याने त्याचे प्रयत्न केले पाहिजे. हा, आणि आपल्याला आपले गोलचे प्रयत्न करायला पाहिजे. आपण म्हणजे असं नाही करायचं की आपले काही गोल नसेल, दुसऱ्याच ते गोल असेल, सेम तेच गोल असेल, पण तो बोलते कर 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 म्हणून बरंच करायचं. असं नाही, हे चुकीचं आहे. बरं. आपलं मनाचं म्हणजे आपल्याला जो विचार करतो, आपण जे स्टडीच्या रिलेटेड करतो, त्यामधूनच समजतं की आपण काय भविष्यात होऊ शकतो. ओके, मग चालेल. म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर असं तुझं त्या गोष्टीचं हे तात्पर्य आहे, हो ना? मग आता तुम्ही पण प्रयत्न करत राहा आयुष्यात, जे तुम्हाला आवडतं त्या गोष्टी मिळवण्यासाठी. ओके, थँक्यू. तुम्ही तुमचं कॉम्प्लिमेंट किंवा तुमचे विचार व्यक्त केल्याबद्दल. आपले व्ह्यूअर्स नक्की ऐकतील, पाहतील आणि आवडलं ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईबही करतील. आणि खरंच तुम्हाला आवडलं किंवा नावडलं तरीसुद्धा उत्कर्षसाठी हे शेअर नक्की करा, कारण की उत्कर्षचे विचार छान आहेत आणि आमचा उत्कर्ष तसा वागतो पण. बस एकटा आहे थोडा, त्याला मित्र जास्त नाही आहेत. मी मित्र बनवतच नाही. मित्र बनवायचं म्हणजे फक्त काय म्हणतात, फॉर फन, म्हणजे लिटिल. म्हणजे तुम्हाला सांगतो की आता मित्र बनवायचे असेल तर मित्र फक्त अ लिटिल टाइम, म्हणजे अ लिटिल टाइम साठी खुशी येते. म्हणजे फक्त अ लिटिल टाइम. तसं नसतं. मित्रांकडून खूप काही शिकायला भेटतं आपल्याला. पण काही ट्रू फ्रेंड्स असतात ना, जे ट्रू ते लॉंग टाइम साठी टिकतात सुद्धा. आणि जे पण काही असे असतात की ते आपल्याशी फ्रेंडशिप करतात आणि अचानक आपल्याला सोडून पण जातात ना, मग त्यावेळेस आपल्याला खूप हर्ट होतं. म्हणून असं त्यावेळेस असं वाटतं की आपण कधी फ्रेंडशिप करावीच नाही. म्हणून ना पहिलं माणसाला ओळखायला शिकायचं, तो ट्रू आहे की नाही, तो ट्रू बोलतोय, तो ट्रू वागतोय की नाही. आणि ट्रू नसेल वागत असेल ना तर त्याचा काही फायदा नाही आपल्या जीवनात येऊन. हे तुला कोण शिकवतं? उलटा आपलंच नष्ट, म्हणजे आपलं जो हे लाईफ आपलंच नष्ट होतं. आपलं लाईफ नष्ट होतो की टाइम नष्ट होतो? टाइम पण नष्ट होतो आणि आपलं लाईफ पण नष्ट इथे होतो. उत्कर्ष विचार ऐकून झाले आणि ते त्याला मी जबरदस्ती इकडे आली आणि तरी सुद्धा त्याचं चालूच होतं, मम्मा असं कर, मम्मा तसं कर. तर त्याला सांगत होती अरे चपाती करू दे. तो मला सांगत होता मम्मा तू आता चपाती करतेस ना तर आता शूटिंग कर आणि मग नंतर व्हॉइस ओव्हर कर. मला तो खूप काही सांगत होता, कारण बऱ्यापैकी आता ते व्हिडिओज एडिटिंग करताना, शूट करताना पाहत असतो ना, त्याच्यामुळे त्यालाही बऱ्यापैकी गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे तो मला सारखं सांगत असतो. आणि कारण की हे चॅनल मी खूप दिवसापूर्वी चालू केलं होतं, नंतर त्याच्यावर व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं. तर त्यानेच खूप दिवसापासून माझ्या मागे लागला, मम्मा कर ना तो व्हिडिओ चालू, मम्मा व्हिडिओ चालू कर ना, आपण करूया. तर मग असं त्याने सांगून मग मी फायनली विचार केला की चला टाकूया. पण आता किती दिवस जमेल हे नाही सांगू शकत, कारण मी अजून एका चॅनलवर दुसरं काम करते, कारण ते एज्युकेशनल चॅनल आहे. आणि ते माझं बऱ्यापैकी आता मॉनिटाईज होईलच लवकर, कारण की माझं जवळपास ते 3 वेळेस मॉनिटायझेशनच्या जवळ गेलं आणि मी लवकर ॲप्लाय नाही केलं. त्याच्यामुळे त्याचा वॉच टाईम कमी होऊन परत 2 ही तिसरी वेळेस होती की त्याचं बटन निघून गेलं होतं ॲप्लायचं. पण फायनली मी ते अप्लाय केलेलं आहे. आता पाहूया कधी होईल ते. त्याच्यामुळे मला ह्या चॅनलकडे म्हणजे व्लॉगिंगसाठी वेळ नाही भेटत एवढा, तरी मी करते. आणि आता उत्कर्ष म्हणतो ना तर करणार आहे मी, जसं जमेल तसं. तर उत्कर्ष तेच सांगत होतं मम्मा हे शूट कर, मम्मा हे सांग, मम्मा ते सांग. तर त्याचंच ऐकत होती. तर आता चपाती माझी शेवटची चपाती चालू आहे. तर आता मी पाहते तो काय म्हणतोय ते ऐका तुम्ही. असे पण पाहिले पण कंप्लीट नाही झाले. आणि जे
ते घेण्यासाठी आपलं बजेट नाही आहे. बजेट नाही म्हणजे अक्का येणार आहे पण सध्या जमणारच नाही आपल्याला. सध्या जमणार नाही. आपलं भाड्यानेच ठीक आहे, कारण की आपल्याला इतकं झेपणारच नाही. उत्कर्षची स्कूल आहे, उत्कर्षच्या स्कूलची पण खूप फी आहे. तो इंग्लिश मिडियमला असल्यामुळे त्याला ना फी भरपूर आहे. असं होतं कधी कधी विचार येतो मनात काढून मराठी मिडियमला, मराठी शाळेत टाकावं आपल्या गव्हर्नमेंटच्या. पण मी म्हणते टाकूया, परिस्थितीनुसार असं वाटतं टाकूया, पण हा ना बिलकुल ऐकत नाही. तुला काय वाटतं? मला इंग्लिश आवडते म्हणून मराठी शाळा. तुझी होती तेव्हा अशी इंग्लिश शाळा नव्हती. हा ठीक आहे, पण तू गावात राहत होती. आपण कुठे राहतोय? शहरात ना. मी छोटा. असं काही नाही. शहरामध्ये पण मराठी शाळा आहेत. काय लाज वाटते? अरे रे 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 रे. लाज असं काही नसतं उत्कर्ष. सगळ्या शाळा चांगल्या नसतात. लाज वाटण्याचा काय प्रश्न आहे? ही गोष्ट चुकीची आहे. तू मला रस्त्याने विचारलंस की इथलीच एक मराठी मीडियम शाळा होती. तू विचारलं की जायचंय का? तुम्ही हो बोलला. मला माहित नव्हतं, मी विचार नव्हता केला आणि लगेच तू मला रागवलंस. म्हणजे तुलाच नकोय ती मराठी मीडियम शाळा. नाही तसं नाहीये. त्याच्या गप्पा अशाच चालू असतात. तो काही कधी थांबत नाही. तर आपण आपल्या व्लॉगचा शेवट इथेच करूया आणि एक दिवस त्याच्या गप्पा नक्की ऐकूया. आता रागवेल तो मला इथे व्हॉइस ओव्हर केल्यामुळे.